सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारात स्वागत. खूप तूप, केशर, वेलदोडा घातलेल्या शिऱ्याचा सुवास दरवळत होता. लेकीने वाटीभर शिरा घेतला आणि मग आई म्हणाली, नैवेद्य दाखवल्याशिवाय प्रसाद खायचा नाही, शास्त्र असतं ते. लेक म्हणाली, शास्त्र कसलं? तुझ्या नातीला, माझ्या लेकीला शिरा हवा आहे. आणि खरं सांगू का, या मंगलमय वातावरणात घंटानाद, फुलं, धूप, उदबत्ती ह्यांचा सुवास पसरलेला असताना तू जो हा प्रसादाचा शिरा करतेस, तो इतर वेळेला जो शिरा करतेस त्याच्यापेक्षा ह्याची गोडी अवीट असते. आणि मग अशा वेळेला तुझ्या नातीला धीर धरवणार का? बघ, तुझ्या लाडक्या रामाला सुद्धा शबरीने दिलेली उष्टी बोरं चालली. त्याने ती अगदी प्रेमाने खाल्ली. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. मग माझ्या लेकीने नैवेद्य दाखवण्याच्या आधी जर शिरा खाल्ला तर देवाला कसला प्रॉब्लेम असणार आहे? आई म्हणाली, देवाला कधीच कोणता प्रॉब्लेम नसतो. बघ, तुझ्या पुढे 2 पर्याय ठेवते. एक म्हणजे एकदम मिळणारा आनंद आणि फायदे, पण त्याच्यानंतर मिळणाऱ्या खूप साऱ्या फायद्यांना मुकायचं. किंवा दुसरा पर्याय, आत्ता थोडीशी कळ काढायची आणि नंतर मिळणारे खूप सारे फायदे अनुभवायचे. कोणता पर्याय निवडशील? लेक म्हणाली, ऑब्व्हियस आहे ना, दुसरा पर्याय निवडेन, पण ह्याच्यात शास्त्र कुठे आलं? आई म्हणाली, अमेरिकेमध्ये काही मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला, मार्शमेलो टेस्ट. त्यांनी काय केलं, माझ्या नाती एवढ्या वयाच्याच मुलांना निवडलं, म्हणजे 4 ते 5 वर्षांची ही मुलं होती. त्यांच्यासमोर प्लेटमध्ये एक मार्शमेलो म्हणजे एक प्रकारची मिठाई ठेवली. त्यांना सांगितलं, तुम्हाला ना काही वेळ म्हणजे 15 मिनिटं ही मिठाई खायची नाही आहे, आणि तुम्ही जर थांबलात इतक्या वेळ तर तुम्हाला एका ऐवजी 2 मिठाया मिळतील. जी मुलं थांबली त्यांचा पुढे जाऊन खूप वर्ष अभ्यास केला. त्यांना त्या मुलांमध्ये खूप सारे गुण आढळून आले आणि त्यांच्यामध्ये काही कौशल्य पण विकसित झालेली होती. आता ह्या मुलांना ही मार्शमेलो खाण्यासाठी फक्त 15 मिनिटं थांबायला लागत होतं. आणि आता तू मला म्हणालीस, ह्या पूजेच्या मंगलमय वातावरणात तयार केलेला शिरा म्हणजे ही पूजा, ही तर पटकन होत नाही. बरं, शिरा हा आपण घरात करतो, मार्शमेलो सारखा रेडीमेड नाही. आता शिरा म्हणजे रवा भाजत असताना येणारा वास, आणि नंतर त्याच्यात वेलदोडा घातला, केशर घातलं, तो शिरा शिजत आला की त्याचा होणारा सुवास, दरवळणारा सुवास, तोंडाला त्याने पाणी सुटतं की नाही? मला हा शिरा आत्ताच खायला पाहिजे, अशी भावना निर्माण होते की नाही? मग या मोहाला आपण आळा घालतो, कारण आपल्याला सांगितलेलं आहे शिर्याचा नैवेद्य आधी देवाला दाखवायचा आणि मग तो प्रसाद खायचा. तर ह्या मोहाला आळा आपण घालतो आपल्या ह्या संस्कारातनं. आपल्यामध्ये जी सवय निर्माण झालेली आहे त्याने, किंवा आपली एक भक्ती असते, नाही, पहिले देवाला अर्पण करायचं आणि मग खायचं. आता ह्या शिर्यापासनं नैवेद्य होणार, नैवेद्याचा मग आपण प्रसाद खाणार. ह्या प्रवासात 15 मिनिटापेक्षा कितीतरी अधिक वेळ गेला की नाही? आणि तितक्या वेळ
आपण थांबतो. ह्यालाच म्हणतात डिलेड ग्रॅटिफिकेशन. हाच प्रयोग त्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी केलेला होता. आता ह्या मुलांच्या मध्ये कोणती कौशल्य आढळून आली? आत्ताच तू म्हणाली, इतक्या वेळ माझ्या नातीला कसा धीर धरवेल? म्हणजे या मुलांच्याकडे धीर होता, पेशन्स होता, आत्मसंयम होता. त्याच्यामुळे नॅचरली त्यांच्याकडे चिकाटी होती, रेझिलियन्स होता. ती मुलं स्वतःच्या भावभावनांचं नियोजन उत्तम पद्धतीने करू शकत होती. परिणामी त्यांची नाती चांगली होती, नातेसंबंध चांगले होते. ही मुलं अभ्यासात चांगली होती आणि पुढे जाऊनही ह्या मुलांनी चांगलं यश कमावलं. आर्थिकदृष्ट्याही ही मुलं सबल होती. इतके सगळे फायदे ह्या डिलेड ग्रॅटिफिकेशनने ह्या मुलांच्यामध्ये दिसले. इतकी सारी कौशल्य ह्या मुलांच्यात होती. आणि मग आपल्याला आपल्या या परंपरेतनं अजून काय वेगळं शिकवलंय? हेच तर आहे सगळं. लेक चाट पडलेली होती. ती म्हणाली, हे माझ्या लक्षात कधीच आलं नाही ग आई, पण असेच संस्कार मी माझ्या लेकीवरती पण करणार. आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लागलीच लाईक करा आणि शेअर करा. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आणि त्याच्यातनं काहीतरी शिकण्यासाठी नर्चर्ड इनसाइट परिवारात चॅनलला सबस्क्राईब करून सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.